गुरुदेव दत्त. आज आपण या ठिकाणी गाणगापुरातील भस्माचा डोंगर या ठिकाणी आलेलो आहे आणि भस्माचे डोंगर याविषयी आपण आता या ठिकाणी माहिती घेणार आहोत. आपण आता डोंगराकडे या ठिकाणी चाललो आहे. आपण या ठिकाणी बघू शकता ही अशी कमान या ठिकाणी आहे. आता इथून आतमध्ये आपण भस्माचा डोंगर या ठिकाणी चाललेलो आहे. भस्माच्या डोंगराचं काय महत्त्व आहे आपण या ठिकाणी डोंगराकडे गेल्यानंतर बघूया. बघा, भस्माचं डोंगर या ठिकाणी आपण आता आलेलो आहे. आता डोंगर जर म्हणलं तर या ठिकाणी आता डोंगरासारखी कोणतेही ठिकाणी या ठिकाणी परिस्थिती अशी नाही आहे. पण पूर्वीकालीन या ठिकाणी असं होतं. या ठिकाणची आख्यायिका अशी आहे की श्री परशुराम भगवंतांनी या ठिकाणी श्री परशुरामांनी या ठिकाणी यज्ञ केले होते. त्यांचे यज्ञ इतके या ठिकाणी होत होते कंटिन्युअसली सारखे की त्याच्यामुळं त्या ठिकाणी ते जे यज्ञातून जे भस्म बाहेर पडायचं तर त्याचा अक्षरशः डोंगर त्या ठिकाणी तयार झालेला होता. पण सध्याची जी आपण परिस्थिती या ठिकाणी बघितली तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं डोंगरासारखी परिस्थिती या ठिकाणी नाही आहे. आता लोकांनी इथली सगळं भस्म या ठिकाणी घेऊन गेलेत आणि आपण बघू शकता की आता या ठिकाणी पूर्ण सध्या खड्डे पडलेले आहेत. त्यासाठी या ठिकाणी यांनी सूचना लावलेली आहे की 4 मुठीपेक्षा जास्त भस्म कुणी या ठिकाणी घेऊन जाऊ नये. आपण जर गुरुचरित्राचा त्या ठिकाणी अभ्यास तर गुरुचरित्रामध्ये 29व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी भस्माचा महिमा या ठिकाणी सांगितलेला आहे. ब्रह्मराक्षसाला ज्याप्रमाणे भस्म लागलं तर त्याचा देह त्या ठिकाणी तो मनुष्य रूपामध्ये त्या ठिकाणी वापस आला. तर या ठिकाणी भस्माचा या ठिकाणी महिमा आपण प्रत्येक ठिकाणी बघू शकतो. आता हे बघा, आपण या ठिकाणी बघितलंय श्री परशुराम मंदिर आणि श्री परशुराम यज्ञभूमी. या ठिकाणी श्री परशुरामाचं मंदिर देखील या ठिकाणी आहे. आता आपण थोडं संध्याकाळच्या वेळेला आलं असल्यामुळं या ठिकाणी मंदिर सध्या आता बंद आहे. हे बघा, इथं परशुरामाची मूर्ती आहे. त्याचबरोबर श्री नरसिंह सरस्वतीची देखील या ठिकाणी मूर्ती आहे आणि श्री गणपती बाप्पाची देखील या ठिकाणी मूर्ती आहे. आता असं त्या ठिकाणी पुढे गेलो आपण की श्री दत्तात्रयांचं देखील या ठिकाणी मंदिर आपण बघू शकता. आणि हे पवित्र स्थळ या ठिकाणी आहे. या ठिकाणची एक आख्यायिका अजून अशी सांगितली होती की या ठिकाणी नंतर भरपूर लोकांनी माती आणून टाकली होती, पण त्या मातीचं रूपांतर सुद्धा त्या ठिकाणी भस्मामध्ये झालं. तर ह्या अशी या ठिकाणची अजून आख्यायिका या ठिकाणी सांगता येईल. ते बघा, आपण आता या ठिकाणी गुरु दत्तात्रयांच्या मंदिराकडे या ठिकाणी आलेलो आहे. योगायोगाने मंदिर मात्र दत्तात्रयांचं या ठिकाणी उघडं आहे. बघू शकता श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे या ठिकाणी भस्माचा डोंगर आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. आणि कृपया सगळ्यांना सूचना पण या ठिकाणी आहे की जे पण व्हिडिओ बघताय तर या ठिकाणी आल्यानंतर जेवढी त्यांनी सांगितली आहे तेवढे 4 मूठ भस्मच आपण या ठिकाणी घेऊन जावं. कारण की भरपूर या ठिकाणी भाविक भक्त येत असतात, प्रत्येकाला त्या ठिकाणी ते भेटलं पाहिजे एवढीच सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. आणि माझ्या चॅनललासुद्धा तुम्ही सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.